सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तहसील कार्यालयाजवळ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आज सगळीकडे दिवाळीच्या दिवशी फराळांचे गोडधोड रेलचेल असते। मात्र आज ज्या शेतकरी राजामुळे, ज्या बळीराजामुळे सर्वांना पोट भाकर मिळते, पोटभर अन्न मिळते, त्या बळीराजावर आज ठेचा भाकर खाण्याची ही पाळी आलेली आहे। तरी प्रशासनाने या गंभीर बाबीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज करावे। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर। मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर दीपावली व भाऊबीजेपर्यंत शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन आंदोलन केले। सदर आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी व मालाला भाव देण्यासाठी असून एकीकडे दिवाळीच्या सणाला गोडधोड खाऊन आनंद उत्सव साजरा करण्यात येतो। मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अतिवृष्टीच्या संकटांना घायल झालेला आहे। त्यात मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी चिंतादूर झालेला आहे। सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भगत यांच्या मार्गदर्शनात शेकडो शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन अनोखे आंदोलन केले। प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा व बळीराजाला वाचवावे अशी आर्थ हाक सुद्धा ठेचा भाकर खाऊन दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम। आज दिवाळीच्या दिवशी सगळीकडे गोडधोड आणि आनंद उत्सव साजरा केला जाते। मात्र आज दिवाळीच्याच दिवशी या ठिकाणी बळीराजा ठेचा भाकर आंदोलन करून सरकारला एक इशारा देतोय। या पुढचं पाऊल काय तुमचं? म्हणजे नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे, त्याच्या मागचं? या पुढचं जे आमचं पाऊल आहे, सरकारने आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, पण अपयशी ठरलेलं आहे सरकार। आमची ही मागणी आहे की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, प्रति हेक्टर 50,000 रुपये जे अनुदान अतिवृष्टीच्या मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, समोरील सुद्धा आमचं आहे ना आंदोलन चालू राहणार आहे। यानंतरचं सुद्धा आंदोलन चालू राहणार आहे, ते शेवटपर्यंत आम्हाला न्याय हक्क मिळत नाही जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना, तोपर्यंत आमचं हे आंदोलन, उपोषण, मोर्चे हे चालूच राहतील। आज प्रत्येक ठिकाणी गोडधोड पदार्थ मिळतात, आज तुम्ही ठेचा भाकर खाऊन काय फील होतंय तुम्हाला? काय वाटतंय? आज साहेब, आज दिवाळी निमित्त आज पदार्थ गोड गोड राहिले आहेत, म्हणून शेतकरी बळीराजा ठेचा भाकर खाण्याची वेळ आली। आज शेतकरी राजांमुळे सगळ्यांना पोटभर अन्न मिळते आणि आज शेतकरी बळीराजावरच ठेचा भाकर खाण्याची वेळ आली। काय तुम्ही प्रशासनाला काय या संदर्भात सांगाल? या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, हे सगळे मान्य करतात। पत्रकार भावांनाही माहीत आहे, कोरोनामध्ये शेतीनेच या देशाला वाचवलं होतं आणि 70च्या दशकामध्ये धान्याला मोहताज असलेला हा देश धनधान्यानं समृद्ध करण्याचं काम ज्या शेतकऱ्यांनी केलं, त्या शेतकऱ्यावर आज चटणी भाकर खाण्याची वेळ का आली, हा चिंतनाचा विषय आहे। पत्रकार भावांच्या माध्यमातून हा विषय सरकार आणि समाजासमोर गेला पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे। तर साहेबराव करपे पाटील चटणी भाकर आंदोलनाची जी सुरुवात झाली आहे सत्याग्रहाची, ती साहेबराव करपे पाटलांनी आपल्या 4 लेकरांसोबत आत्महत्या केली आणि 80च्या दिवाळीपासून ही सुरुवात झालेली आहे। यावर्षी 19 मार्चला ते झालं।